तृप्ती दामले व्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तुम्ही माझ्या व्हिडिओजना खूप चांगला रिस्पॉन्स देता, त्यामुळे खूप छान वाटतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी चालले आहे आज डीमार्टला. मी मागच्याच वेळी म्हटलं होतं की आम्ही डीमार्टला सध्या जात नाही कारण खूप गर्दी असते. तर तिथे चप्पल घ्यायचं होतं, तिथे चांगल्या व्हरायटीज मिळतात म्हणून आम्ही गेलो. तिथे आम्ही पोचलो आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या गाण्याचा एक व्हिडिओ बघा जो मी पुण्यात कार्यक्रमामध्ये गायले होते. काय आवडला का गाण्याचा व्हिडिओ? तर अशा अनेक गाण्यांच्या व्हिडिओजसाठी तुम्हाला माझा तृप्ती म्युझिक हा यूट्यूब चॅनल जाऊन सर्च करावा लागेल. तर तिथे मी बरीचशी हिंदी गाणी, मराठी गाणी आणि काही श्लोक वगैरे असं सगळं अपलोड करत असते. तर ते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करू शकता. आणि माझं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे, त्याचं नाव आहे तृप्ती दामले ऑफिशियल असं. तिथे पण मी बरीचशी गाणी, छोटी छोटी रील्स अपलोड तर हा मेन्सचा सेक्शन आहे. इथे सगळी मेन्सची चप्पलं होती, मुलींची पण खूप सारी व्हरायटीजमध्ये अवेलेबल होती, पण माझं आहे त्यामुळे मला काही घ्यायचं नव्हतं. सगळी चप्पलं बघितल्यानंतर एक चप्पल विवेकला आवडलं तर ते घेतलं आम्ही आणि बाहेर पडलो, कारण मला बाहेरच्या लोकल शॉपमधून काहीतरी वस्तू घ्यायच्या होत्या. माझ्या निरांजनावरची काच जी आहे ती 8 दिवस झाली फुटली होती, ती मला घ्यायची होती. आणि घरात संध्याकाळचा धूप घालायला मिळत नाही, तर त्याचा एक छान ऑप्शन मला सापडला होता. ऑनलाईन मी चेक केलं होतं, पण ऑनलाईन थोडं एक्सपेन्सिव्ह होतं आणि त्याच्यामध्ये फक्त कापूर घालून तुम्ही वापरू शकता असं होतं. ही जी धूपदाणी मी बाय केली ह्याच्यामध्ये कापूर पण घालता येतो आणि धूप पण ठेवून तो जळवता येतो. तर ही इलेक्ट्रिक आहे. त्याची जी कॉर्ड आहे ती स्विचला लावायची आणि त्याचं एक रेड बटन, म्हणजे त्याला एक बटन आहे रेड खाली बल्ब टाईप, तो पेटतो आणि तुम्हाला समजतं की तो चालू झाला आहे. त्याच्यावर धूप टाकल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी तो पूर्ण वितळतो आणि त्याचा हळूहळू वास यायला लागतो. जसं आपण कोळसे घालतो आणि धूप पेटवतो तसं हे याचं नाही आहे, हे हळूहळू जळतं. तर ही आहे काच. निरंजनाच्या वरती ठेवली ना की किती मोठा फॅन लावला काही झालं तरी निरंजन एकदम छान मंद पेटतं आणि खूप वेळ पेटतं. तर हा बघा, मी इथे धूप त्याच्यामध्ये आधी जळवला होता थोडासा, आता अजून थोडं टाकते. ॲक्च्युली हे साफ करायला थोडं कठीण आहे. हा जेव्हा गरम होतो ना, म्हणजे हा पूर्ण वितळून संपतं आणि ते गरम असतं तेव्हाच त्याच्यावर कपड्याने किंवा कागदाने तुम्ही तो धूप साफ करू शकता. ते थंड झाल्यानंतर एकदम घट्ट होतं आणि ते साफ नाही करता येत. माझं थोडंसं तसंच झालं, पण मी त्याच्यावरच धूप टाकला आणि पुन्हा तो वितळायला ठेवला होता. हा बघा, असा पूर्ण वितळतो आणि त्याचा मंद प्रकाश पूर्ण घरात पसरतो. मला हे खूप जास्ती आवडलं. ह्याच्यामध्ये कापूर पण ठेवून तो पण मस्त वितळून त्याचा पण वास तुम्ही पसरवू शकता. हे मला खूप जास्त आवडलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या लोकल शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता. आणि याच्यानंतर मी केली होती भाकरी आणि चण्याची उसळ.
मस्त जेवले आणि झोपून दिलं. आजचा दिवस मस्त गेला. असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी मला फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय.